केस लांब आणि दाट होण्यासाठीच, स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी किंवा केसांची वाढ फास्ट होण्यासाठी कोरफड अशी वापरा. कोरफडीमध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांना आतून रिपेअर करतात आणि हेल्दी होण्यासाठी किंवा केसांची वाढ फास्ट होण्यासाठी मदत करतात. तर बघा, ॲलोवेराचे आपण खूप सारे हेअर मास्क बनवत असतो आणि त्यातीलच हा खूप महत्त्वाचा आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, स्कॅल्प सिरम किंवाच एकदम आपल्याला स्कॅल्प हेल्दी करण्यासाठीचा जो हेअर मास्क आहे ना, तो आज आपण बनवतोय आणि त्याचे फायदे किंवा त्याची बनवण्याची पद्धत, साहित्य, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला कोरफड फ्रेश लागणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आणि जवळजवळ अर्धा तास पाण्यात ठेवायचं. तर फ्रेश राहतं आणि एकदम क्लीन जेल आहे ना, ते आपल्याला भेटतं. त्यातील जो येल्लो लिक्विड असतो की नाही, तो निघून जातो. तर ते जेल अगोदर मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. कोरफड आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाची आहे किंवा स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी, तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल, स्कॅल्प इची असेल ना, तर ते कमी होण्यासाठी आणि त्यासोबतच केसांना रिपेअर करण्यासाठी, म्हणजे जे ड्राय किंवा एकदम डल झालेले असतात ना केस, त्यांना रिपेअर करण्यासाठी खूप जास्त मदत करते. आणि त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे जास्वंदाची फुलं मी वाटून घेतलेलं आहे आणि ते गाळून घेतलेलं आहे कापडाने. आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे एकदम क्लीन आणि एकदम स्मूथ असं जेल भेटणार आहे, जे की एकदम स्कॅल्प सिरम म्हणू शकता याला तुम्ही, किंवा असा हेअर मास्क की जो लावायला सोपा आहे आणि खूप छान पेनिट्रेट पण होणार आहे आपल्या स्कॅल्पमध्ये आणि खूप हेल्दी असणार आहे केसांसाठी. त्याच्यामुळे बघा, ही दोनही प्रोसेस असं खूप थोडा जरी वेळ लागला ना तरी चालेल, पण असंच करायचं आहे. आता दोनही गोष्टी एकत्र करायच्या आहेत, दोन्ही जेल म्हणजे ॲलोवेरा जेल आणि जास्वंदीच्या फुलाचं जेल. आता बघा, थोडंसं उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे मी मेथ्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. म्हणजे एका हेअर मास्कला लावलं तर दुसऱ्याला मी लावत नाही, कारण की गरमीमुळे. तर तुम्हीही तसंच करू शकता. आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यातच बघा, खोबरेल तेल 2 चमचे मी टाकलेलं आहे आणि कोकोनट ऑइलसोबतच बघा 1 चमचा मी ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकत आहे, कारण की ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. स्पेशली ज्यावेळेस आपण अशा रेमेडीज करतो की नाही, तर ते तेलच असं पेनिट्रेटिंग असल्यामुळे रेमेडी खूप चांगली वर्क करते. परत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे 2 घेतलेल्या आहेत मी, वस्तू एकच आहे. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मी 2 टाकत आहे. 1 टाकली तरीसुद्धा चालेल आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला हेअर मास्क कमी क्वांटिटीमध्ये जरी दिसला तरीसुद्धा तो खूप इफेक्टिव्ह आहे, कारण की याच्यामधील ज्या वस्तू आणि जे पण घटक घेतलेले आहेत ना, ते स्पेशली केस हे म्हणजे हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी खूप मदत करणार आहेत आणि केस गळतीसुद्धा थांबणार आहे. तर हे एकदम छान मिक्स करायचं आहे. बघा, केसांना अजिबात ऑइल लावलेलं नाही आहे, कारण की सध्या असेच हेअर मास्क मी लावते आणि एका वेळेस डीप ऑइलिंग करायचं आणि एका वेळेस असं केलं तरी चालेल, उन्हाळ्यासाठी स्पेशली. संपूर्ण केसांना अगोदर लावायचं नाही, पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं पूर्ण, म्हणजे तुम्ही असं सेक्शन बाय सेक्शन करून ना सगळ्या माथ्याला लावायचं आहे आणि चांगला मसाज करायचा आहे बोटांनी, की हे जे जेल आहे की नाही, याला स्कॅल्प सिरम म्हणू शकता तुम्ही. पूर्ण हे एकदम मुळांशी लावायचं आहे आणि थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचा आहे. तर बघा, खूप छान, म्हणजे एक व्यायामसुद्धा होतो, पूर्ण एक्सरसाइजसुद्धा होणार आहे. त्यासोबतच पूर्ण आपल्या केसांमध्ये जर खाज असेल, कोंडा असेल ना, तर तो सुद्धा निघून जातो, कमी होतो. खूप क्लीन होतं स्कॅल्प आणि सगळ्यात महत्त्वाचं, केसांच्या टोकांना लावायचं, म्हणजे जे ज्यांना दोन तोंडी म्हणजे स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असतो किंवा एकदम ड्राय झालेले असतात ना केस, त्यांच्यासाठी स्पेशली हे जेल ना खूप वर्क करतं. तर बघा, केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत की नाही, जर तुम्ही हे लावलं की नाही, तर सगळेच प्रॉब्लेम कमी होतात. जर जास्त असेल ना, तुम्ही सगळ्या केसांना लावा. आता मी फक्त माथ्याला लावलेलं आहे आणि खालच्या टोकांना लावलेलं आहे. मध्यंतरी जेवढं मला उरलं तेवढंच लावलेलं आहे, कारण की केस मोठे असल्यामुळे. आणि 1 तास ठेवायचं आहे लावून हे तुम्ही, आणि त्याच्यानंतर 1 तासाने अगोदर पाण्याने केस धुवायचे आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये बघा, जास्वंदीच्या फुलांचा इतका वापर केलेला आहे मी आणि त्यासोबतच ॲलोवेराचा, आणि त्याचाच फायदा म्हणजे माझ्या केसांमध्ये झालेला बदल तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये. जुने व्हिडिओज तुम्ही काही बघा, केसांची लेंथ चेक करा, टेक्स्चर चेक करा, शाईन चेक करा. एवढा फरक पडलेला आहे. पण त्यासाठी मी तेवढी मेहनतसुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे बघा, आठवड्यातून एक तरी कमीत कमी तुम्हाला जमेल एखादा मास्क लावा आणि तेलासोबत एखादा असं स्कॅल्प सिरम म्हणा, असं बनवून काही ना काही तुम्ही लावा. खूप बदल होतो केसांमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. तर आवडले असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद.